प्रथमतः युनिक अकॅडमीतर्फे आमचा सत्कार समारंभ त्यांनी ठेवला, त्याबद्दल त्यांचा आभार मानतो. आणि स्टेजवरील प्रमुख पाहुणे आणि इतर मान्यवर यांचे आभार मानतो. आणि उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी आहेत त्यांचाही आभार मानतो मी. युनिक अकॅडमीतर्फे ना प्रत्येक वर्षी रिझल्ट लागल्यानंतर हे सत्कार समारंभाचा कार्यक्रम ठेवतात. त्यामुळे काय होतं की इतर जे तयारी करणारे विद्यार्थी असतात त्यांना एक प्रोत्साहन मार्गदर्शन मिळतं. त्याचप्रमाणे मी पण असंच यायचो, इथंच कुठं मागे बसलेला असायचो. हे झाल्यानंतर मला खूप टेन्शन यायचं, जाऊन मी तयारी करायचो, पण यश लवकर येत नव्हतं. माझं 2000 प्राथमिक शिक्षण गावातच झालं 10वीपर्यंत. 12वीला सोलापूरला गेलो दयानंद कॉलेजला. परत BA साठी परत नंतर अकलूजला आलो शंकरराव मोहिते महाविद्यालयात. 2010मध्ये जून 2010ला रिझल्ट लागला BAचा. मग त्यावेळेस म्हटलं आता काय करायचं. मग माझा मावस भाऊ जो आहे तो UPSCचं त्यावेळेस प्रिपरेशन करायचा. आता सध्या तो IRS आहे. तो म्हटला की पुण्याला ये, MPSCचं थोडं ट्राय कर. मग तिथं ऐकल्यानंतर मी आलो पुण्यात. काकांच्या इथं काही दिवस राहिलो, कारण ग्रामीण भागातून आल्यानंतर राहायचं खायचं काही सोय माहिती नसते. आणि मग तिथं आल्यानंतर क्लास जॉईन केला जुलैमध्ये आणि सुरुवात केली. मग ते सगळा सिलेबस समजायला साधारण 1-1.5 वर्ष तर अशीच गेली. 2011चा, कारण का सगळे सब्जेक्ट एका वेळेस असतात ना, आपल्या ग्रामीण भागात असतो आणि एका पेपरसाठी ते एकाच विषयाचा अभ्यास करायचा आणि त्याचा पेपर द्यायचा. पण इथे सगळ्या पेपरचा अभ्यास करायचा असतो, त्यामुळे काही लोक समजत नाही. 1-1.5 वर्ष तर असेच गेले. मग नंतर 2011ची 1800ची बॅच आली PSIला. त्यावेळेस प्रयत्न केला, फ्री झालो, क्वालिफाय झालो, मेन्सला आलो. पण काय करायचं, काय गोष्टी आहेत ते माहिती नव्हत्या, त्यामुळं जास्त कामगिरी नव्हतं त्यावेळेस. त्यामुळं तो मेन्स फेल झालो मी. आणि नंतर मग प्रयत्न चालू केले, ते क्लास वगैरे मार्गदर्शक मिळालं. नंतर 12ची तर प्रीचं क्वालिफाय झालो नाही. 12ला प्रीमध्ये नापास झालो. मग 12ला STI प्री झाली, STI प्रीमध्ये क्वालिफाय झालो. STI मेन्स दिली, तिथं पण फेल झालो. नंतर मग 2013ची बॅच आली, 2013ला फ्री झालो, मेन्स झालो. मग फिजिकलची तयारी केली, पण ज्यावेळेस रिझल्ट लागला 27 फेब्रुवारी 2014, 26 फेब्रुवारी, त्यावेळेस समजलं की आपण क्वालिफाय झालेलं नाही. मग त्यावेळेस खूप टेन्शन आलं. घरून पोझिशन नाही जास्त की घरून म्हणायचे पास करा आता तू हे घरी. पण शेवटचा एक चान्स, मग आमचे काका आहेत समोर बसलेले, त्यांनी सांगितलं घरी समजावून की बाबा एकदा चान्स आला म्हणले. मग मी शेवटचा चान्स म्हणून 2014 PSIचा प्रयत्न केला. प्री पास झालो, लगेच मेन्सचा सुरू केला अभ्यास. नंतर 21 सप्टेंबर 2014ला झाल्यानंतर लगेच फिजिकली चालू केलं. आणि फिजिकलचं 4.5 महिने फिजिकल केल्यानंतर 97 मार्क आले. आणि रिझल्ट लागला 27 फेब्रुवारी 2015 आणि लगेच 16 मार्चला फिजिकल चालू होणार होतं. मग आता अगोदरच्या बॅचच्या मुलांचं असं झालं की 6 पासून 34 पर्यंत मुलांना मार्क दिले इंटरव्ह्यूसाठी. मला तिचं टेन्शन आलं की 18 दिवसात आपण इंटरव्ह्यूची तयारी कशी करायची. मग युनिकडे गव्हाणे सरांकडे गेलो, त्यावेळेस त्यांनी मॉक घेतला आमचा. त्यानंतर त्यांनी काही टिप्स दिल्या की इंटरव्ह्यू जाताना कसं जायचं, कसं बोलायचं, तर झाल्यानंतर कसं अनुमोदन करायचं सगळं. मग त्याचा आम्ही तिथं फॉलो केलं. त्यामुळे मोरे सरांचा पॅनल होता, मला मोरे सरांनी मला 26 मार्क दिले त्यावेळेस. आणि टोटल माझी फिजिकलची 97 अशी म्हणून 234 झाली आणि राज्यात 6वा आलो. पण एवढं सांगायचं की विद्यार्थ्यांना एकच सांगायचं की आपण जर प्रयत्न करत राहायचं, अपयशी आपले ध्येय गाठण्यासाठी जे अपयशी येतच राहणार, पण आपण जिद्द चिकाटी न सोडता सतत प्रयत्न करत राहायचं. आणि प्रयत्न केल्यानंतर आपल्याला यश आज नाही मिळालं, उद्या नाही मिळालं, परवा तर नक्कीच भेटेल. त्यामुळं आपण प्रयत्न करत राहायचं. आणि मगाशी मोहिते सर म्हटल्यासारखे समाजसेवेसाठी आम्ही सतत प्रयत्न करत राहू सर. आणि आता 2000 जुलैपर्यंत माझी आता 5वार्षिक योजना पूर्ण होते. 15 जुलैला मला तसं 5 वर्ष पूर्ण होते. मला त्याचा बोधीची न घेता सर सर्वांनी प्रयत्न करत राहायचं. आज नाही म्हणजे आपल्याला यश मिळणार नाही. एवढं बोलून मी आपली शब्द संपवतो. धन्यवाद.